श्रावण महिना म्हटला की मंगळागौर सर्वात पहिले आठवते। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। असाच मंगळागौरचा सण जो आहे तो आता इथे साजरा केला जातोय आणि आपण बघत असाल तर अनेक महिलांची देखील इथे आपल्याला चांगली उपस्थिती पाहायला मिळते। मनस्विनी ब्राह्मण महिला मंच यांच्या अंतर्गत आज मंगळागौर जे आहे ते आपल्याला इथे आयोजित केलेलं पाहायला मिळतंय। खूप छान छान कार्यक्रम सुरू आहे, वेगळे वेगळे गेम आहेत आणि महिलांना कुठेतरी एक विरंगुळा आणि मनोरंजन म्हणून इथे सुरुवात झालेली आहे। खरं तर आपण बघतो की अनेक वेळेला या संपूर्ण महिला एकत्र येतात आणि विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करतात। आपण सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला सुद्धा मंगळागौरची आतुरता असते का? आम्हाला नक्की सांगा। अर्चनाताई आपल्या सोबत असणार आहे, काय सांगाल आज, काय माहिती द्याल दर्शकांना? जसं की आता तू म्हणालीस की श्रावण महिना म्हणजे एक असा उत्साहाचा महिना असतो, अगदी तसंच। आणि श्रावण महिन्याचं मेन अट्रॅक्शन म्हणजे मंगळागौर। पण मंगळागौर वेगळ्या वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते आणि जास्त मुख्यत्वे करून हा जो प्रकार आहे मंगळागौरीचा उत्सव आहे, हा ब्राह्मण समाजामध्ये साजरा केला जातो। ज्या मुलीचं लग्न झालेलं असतं नवीन, त्या मुलीच्या लग्नाची 5 वर्ष या मंगळागौरीची पूजा केली जाते। त्याच्यामध्ये मंगळागौरीची पूजा, त्यानंतर वेगवेगळे खेळ, वेगवेगळे खेळ म्हणजे आपण आता हे योगा वगैरे म्हणतो, पण मागच्या काळामध्ये या खेळांमधून एक खूप चांगला मेसेज जात होता की बस फुगडी किंवा आपण काय लाट्याबाई लाट्या, म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय म्हणतात त्याला की शरीर तुमचं असं लवचिक राहायला पाहिजे। म्हणजे प्रत्येक वैज्ञानिक आधार, शास्त्रामध्ये सुद्धा पारंपरिक गोष्टीला सुद्धा वैज्ञानिक आधार दिला जात होता आणि त्या माध्यमातून मंगळागौरीची संकल्पना ब्राह्मण समाजामध्ये म्हणजे रूढ पडत गेली आणि समाजाचं अनुकरण आता इतर समाज देखील करायला लागले की ज्याच्यामध्ये एकत्र येणं हा संदेश आहे आणि कुठून तरी सगळेजण एकत्र येऊन काही खेळ खेळतोय आणि जुन्या गोष्टींना उजाळा देण्याचं काम या संस्कृतीमधून केलं जाते। धन्यवाद। तर आपण बघूया आतापर्यंत कुठले कुठले खेळ खेळलात तुम्ही? आतापर्यंत आम्ही जिम्मा फुगड्यांचे सगळे प्रकार झाले खेळून, लाट्याबाई लाट्या खेळून झालं, एकीचं पान झालं खेळून, बऱ्यापैकी आमचे आता खेळ खेळून झालेले आहेत आणि अजून भरपूर खेळ बाकी आहेत। मंगळागौर ही रात्रभर जागवली जात होती पूर्वी, तर म्हणजे पहाटे 5 वाजेपर्यंत पूर्ण खेळ खेळले जात होते कंटाळा न करता आणि आम्हाला तीच एक्झरसाईज होती। म्हणजे आम्हाला आता हे खेळायला मिळत नाहीत, आमच्या ह्या आता समूहामुळे आम्ही हे सुरू केले, तर हे आता आम्ही कंटिन्यू चालू ठेवू। खरं म्हणजे अर्चनाताईंनी सांगितलं तसं की आमच्या ब्राह्मण समाजामध्ये ह्याची रुजवणी झालेली आहे आणि आता बघून सगळेजण ते करायला लागले। चांगली गोष्ट आहे की व्यायामाच्या दृष्टीने ही गोष्ट खूप छान आहे। नमस्कार। मंगळागौरीमध्ये विशेष असं उखाण्याचं हे असतं, कारण पूर्वी बायका नवऱ्यांचं नाव डायरेक्ट घेत नव्हत्या, तर उखाण्याद्वारे ते सुचवलं जायचं की माझ्या नवऱ्याचं नाव काय आहे। तर मी एक अगदी छोटासा उखाणा 1 मिनिटातच घेते। नाव येणार ना त्याच्यात? हो, येणार। पृथ्वीवर खंड 7, त्यात पहिला माझा आशिया, आशिया खंडात देश माझा भारत, भारत देश महान, स्वच्छतेची ठेव जाण, भारत देशात महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा, जन्म येथे शिवरायांचा, आदर्श टिळक आणि सावरकरांचा, झाशीच्या राणीचा, आनंदीबाईंचा, पंडिता रमाबाईंचा, आदर संस्कृतीचा आणि परंपरेचा, अशा या महाराष्ट्रात जिल्हा माझा ठाणे, तलावांचे शहर खाडीच्या काठावर, ठाणे ज्याचा जिल्हा, असा माझा तालुका अंबरनाथ, जिथे वास्तव्य प्रत्यक्षशी शंभूनाथ, अंबरनाथ जवळ माझे बदलापूर गाव, बुद्धी क्षेत्र गणपती कोंडेश्वर, उल्हास नदी बारवी डॅम, खंडोबा माझा मुळगाव, निसर्गरम्य आणि देवदर्शन फिरायला भरपूर वाव, सासर माहेर दोन्ही बदलापूर, गौरी माझे नाव, सगळ्या या समाज कार्यासाठी हसत खेळत मला समजून घेणारे आणि प्रेरणाचं स्थान असणारे पती माझे शैलेशराव। नक्कीच शैलेशराव। नमस्कार, माझं नाव सौ प्राची ओमकार गोळे। आत्ताच पारंपरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनांची सांगड घालून पूजेचं महत्व आणि या खेळांमार्फत योगाचं महत्व त्यांनी सांगितलंच। आता ह्यालाच अनुसरून मी पण एक उखाणा यायची मला इच्छा झाली आहे, तर मी मंगळागौरीला साजेसाच असा एक उखाणा घेऊ इच्छिते। चंदनाच्या पाटावर मंगळागौर विसावली, चंदनाच्या पाटावर मंगळागौर विसावली, ओंकाररावांच्या संसारात प्राची सुखावली। थँक्यू। धन्यवाद। आपण एक गेम बघूया यांचा आता।
धन्यवाद. बघत राहा आपल्या बदलापूर.